आज कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी म्हणजे शरद पौर्णिमा. शरद ऋतूची चाहूल म्हणजे थंडीची चाहूल थोडीशी लागलेली असते. अशावेळी पौर्णिमेच्या दिवशी पूर्णचंद्राच्या प्रकाशात सगळेजण जागून या दुधाचा आस्वाद घेतात. अशी ही पूर्वापार चालत आलेली प्रथा म्हणा, परंपरा अशी आहे. आणि या परंपरेचे पालन सर्वजण मोठ्या आनंदाने करतात. कारण याच्यात कुठे पूजा अर्चा किंवा व्रतवैकल्य असं नाही, तर सगळ्यांनी मिळून एकत्र जमून आनंद घेणे असं आहे. कोजागिरी पौर्णिमा याचा अर्थ असा आहे की या दिवशी देवी लक्ष्मी रात्रीच्या वेळेला पृथ्वीवर संचार करत असते आणि सगळ्यांना विचारत असते की को जागरती, म्हणजे कोण जागे आहे. जर तुम्ही जागे असाल तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा कृपाप्रसाद मिळतो, म्हणजे धनधान्याची समृद्धी तुमच्या घरी चालून येते. म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सगळेजण देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी या दुधाची तयारी करतात. तर पुण्यात असताना आम्ही कोजागिरीच्या दिवशी हे दूध तर असायचंच, पण त्याच्याबरोबर काही भेळ किंवा असे पदार्थ आम्ही तयार करायचो. आणि आम्ही काही वेळा सारसबागेतसुद्धा जात असू त्यावेळेला सगळेजणं मिळून, म्हणजे घरातले सगळेजणं, माझी काही चुलत भावंडं किंवा वाड्यात राहणारे काही लोक, असे सगळेजणं मिळून आम्ही सारसबागेत जायचो. तिथे सगळं भेळेचं वगैरे साहित्य घेऊन जायचो. दूध तयार करून आणलेलं असायचंच. आणि रात्रीच्या वेळी तिथे तळ्यातल्या गणपतीच्या समोरच्या छानशा बागेमध्ये बसून आम्ही भेळ आणि या दुधाचा आस्वाद घेत असू. त्याच्यानंतर आम्ही ओनरशिप फ्लॅटमध्ये राहायला गेलो. तिथे अंगण वगैरे तर नव्हतं, परंतु बिल्डिंगमध्ये प्रत्येक बिल्डिंगच्या वर भली मोठी गच्ची असायची. आणि त्या गच्चीमध्ये कोजागिरीच्या दिवशी सगळेजणं जमायचे. आणि तिथे गाण्याच्या भेंड्या किंवा वेगवेगळ्या नावाच्या आडनावाच्या कशाच्याही भेंड्या खेळल्या जायच्या. अनेक लहान मोठे खेळ आयोजित केले जायचे, जसे संगीत खुर्ची वगैरे. नंतर छोट्या छोट्या स्पर्धा घेतल्या जायच्या आणि सगळ्यांचं जागरण करणे हा एकमेव हेतू होता. आणि त्याच्याबरोबर हे दूध असणारच, म्हणजे या दुधाशिवाय कोजागिरीची पूर्तता होत नाही. म्हणून आज मी हे दूध तयार करणार आहे आणि ते कसं तयार करायचं याची मी तुम्हाला कृती दाखवते. तर त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा त्याचे जे वस्तू लागतात त्याच्यात म्हणजे दूध आणि साखर. तर इथे मी आत्ता ब्राऊन शुगर घेतलेली आहे, कारण माझ्याकडे ब्राऊन शुगरच होती, पण शक्यतो पांढरी साखर घेतलेली चांगली. तर हे जे दूध आहे ते साधंसुद्धा दूध नसतं बरं का, नुसतं गरम करून त्याच्यात साखर मिसळलेलं असं हे दूध नाही. तर या दुधात छान वेगवेगळे मसाले मिसळलेले असतात. मसाले म्हणजे बदाम, काजू, जायफळ, नंतर वेलदोड्याची पूड आणि अर्थात केशर. तर हे दूध छान आटवायचं, भरपूर आटवायचं, त्याच्यात दाटसर करायचं, साखर मिसळून त्याच्यात छान गोडपणा आणायचा. आणि नंतर हे सगळे काजू, बदाम, जायफळ, नंतर केशर, वेलदोड्याची पूड हे सगळं घालून ते दूध सजवायचं, म्हणजे त्या दुधाला एक अनोखी चव प्राप्त होते. मी काजूची पावडर तयार करून घेतली, बदामाचे तुकडे तयार केले आणि वेलदोडे सोलून घेतले. आणि आता मी त्याची वेलदोड्याची पूड करणार आहे. तर वेलदोड्याची पूड करताना लक्षात ठेवायचं की फार बारीक नाही करायची, म्हणजे अशी पावडर नाही करायची, थोडीशी भरडसर ठेवायचे ते दाणे, म्हणजे ते दूध पिताना त्याची चव चांगली लागते. माझ्याकडे असलेले वेलदोडे खूप लहान लहान होते, छोटे छोटे होते, तर ते सोलायला मला बराच वेळ लागला, पण मी केलेल्या कष्टाचं फळ मला आता चांगलं गोड मिळणार आहे. तर या काजूच्या पावडरबद्दल मी काय सांगणार होते, तर मी नेहमी खरं काजूची पेस्ट तयार करते. म्हणजे काजू जे असतात ते मिक्सरमध्ये घालायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि त्याच्यात थोडंसं दूध घालायचं आणि ते फिरवायचे आणि त्याची छान मऊशी अशी पेस्ट तयार करायची आणि ती उकळत्या दुधामध्ये घालायची. म्हणजे दुधाला असे दाटसरपणा येतो आणि त्याला चव पण खूप छान लागते त्या दुधाला. आधीच आपण दूध आटवलेलं पण असतं आणि प्लस ही काजूची पेस्ट घातली की त्याची चव आणि त्याचा दाटपणासुद्धा आणखीन वाढतो. त्यामुळे
नंतर हे जे जायफळ आहे ते मी सगळ्यात शेवटी किसून ते त्या दुधावर पसरणार आहे, आणि हे केशरसुद्धा. तर आता मी वेलदोड्याची पूड तयार करते. तर आता हे वेलदोड्याची पूड तयार झालेली आहे. हे केशर, जायफळ, आणि ते जायफळ किसण्यासाठी मी ही अशी छोटी किसणी वापरते. ते सगळ्यात शेवटी करणार आहे मी. हे बदामाचे तुकडे केलेले आहेत. जितके बारीक करता येतील तितके करायचे, कारण दूध पिताना खूप मोठा बदामाचा तुकडा आलेला चांगला नाही वाटत म्हणून. आणि तुमच्याकडे पिस्ते असेल तर जरूर घाला, कारण पिस्ता खूप छान लागतो याच्यात. आत्ता मी सध्या बदामच वापरणार आहे. ही साखर आहे, दूध आहे, आणि दूध आटवण्यासाठी मी हे भांडं वापरणार आहे. स्टेनलेस स्टीलचं आहे, आणि त्याचा तळ हा असा जाडसर आहे. जाड तळाचं भांडं नेहमी वापरायचं दूध आटवण्यासाठी, कारण जर पातळ असेल तर करपतं, ते दूध खाली लागतं आणि त्याची चव फार बिघडून जाते. तर पुण्याला असताना तर मी कढई वापरायची. माझ्याकडे अशी छानशी मोठी कढई आहे तिकडे, अजूनही आहे. तर ती मी वापरायची. त्याच्यात दूध खूप छान आटतं. तर पण आता इथे तर ती कढई नाही आहे, म्हणून मी ते भांडं वापरणार आहे. स्टीलचं भांडं वापरणार आहे, नॉनस्टिक नाही. आणि दूध भरपूर आटवायला लागतं आपल्याला. दूध त्या भांड्यामध्ये घालून त्याच्यात आधी साखर मिसळायची आणि खूप वेळ असं गरम करायचं, आणि ते गरम करताना सतत डावानी ढवळत राहायचं, म्हणजे ते खाली लागत नाही, करपत नाही. आणि मग थोड्या वेळाने त्याच्यात ही काजूची पावडर घालायची, म्हणजे त्याच्यात दाटसरपणा अजून वाढतो. आणि मग बाकीचे सगळे पदार्थ एका मागोमाग एक असे त्याच्यात घालायचे. असं दूध मी पातेल्यामध्ये ठेवलं आहे, आणि ते अगदी मंद आचेवर मी ठेवणार आहे. थोडासा कंटाळा येतो, कारण खूप वेळ लागतो मंद आचेवर. तर असं वाटतं की आपण जरा फास्ट केलं तर लवकर होईल, पण त्याच्यामुळे दूध करपण्याची शक्यता असते. म्हणून अगदी मंद आचेवर दूध उकळत ठेवायचं, आणि त्याच्यात आधी साखर मिक्स करायची फक्त, आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ते आटत आलं की मग त्याच्यात बाकीचे पदार्थ मिसळायचे. दूध आता मी मंद आचेवर ठेवलेलं आहे गरम करायला, आणि त्याच्यात मी साखर मिसळणार आहे. भरपूर साखर लागते हां त्याला, कारण छान गोड चव यायला पाहिजे. साखर मिसळणार आहे. दूध गरम करायला ठेवलं आहे मी, आणि ते सतत ढवळत राहायचं असं, कारण जर आपण ते तसंच ठेवलं तर काही वेळाने खाली तळाशी ते करपायला लागतं, आणि मग ते थोडं जरी करपलं तरी त्यामुळे पूर्ण दुधाची चव बिघडून जाते. त्याचा वास पण चांगला येत नाही, आणि त्याची चवसुद्धा बिघडते. म्हणून लक्षात ठेवायचं की सतत हे दुधाच्या मध्ये डाव घालून ते ढवळत राहणं अत्यंत जरुरीचं आहे. दूध तुम्हाला किती गोड हवं आहे हे तुम्ही चव घेऊन बघा, आणि त्यानुसार त्या प्रमाणानुसार साखर वापरायची. मी आत्ता ब्राऊन शुगर वापरते. ती चवीला थोडीशी आपल्या नेहमीच्या पांढऱ्या साखरेपेक्षा थोडीशी गोड असते, त्यामुळे ती जरा जास्त वापरायला लागते मला. तर पण तुमच्या चवीनुसार ती वापरायची. त्यामुळे तुम्हाला किती गोड लागतं, तुमच्या घरातल्यांना किती गोड आवडतो पदार्थ, त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे. हे बघा, आता दुधाला हळूहळू उकळी फुटायला लागली आहे, आणि मी त्याच्यात काजूची पावडर मिसळल्यामुळे त्याचा जो मूळचा पांढरा शुभ्र रंग होता दुधाचा तो आता थोडासा बदललेला आहे. पण तरी अजून पुष्कळ वेळ लागणार आहे आपल्याला. हे दूध असं सतत ढवळत राहायला पाहिजे, आणि ते दूध पूर्ण आटेपर्यंत, म्हणजे आत्ताचे हे जे दूध दिसतं आहे ते जवळपास निम्म होईपर्यंत आपल्याला ते आटवत राहायचं आहे. हे बघा, दुधाला आता चांगली उकळी फुटलेली आहे, आणि ते उतू जाऊ नये म्हणून त्याच्याकडे सतत लक्ष ठेवायचं, आणि खाली करपू नये म्हणून ढवळत राहायचं. त्यामुळे दुधापासून अजिबात दुसरीकडे जायचं नाही. दूध पूर्ण आटेपर्यंत
सतत दुधाकडे आपलं लक्ष राहायला पाहिजे. दुधाला उकळी फुटते आता आणि ते सतत ढवळत राहायचं, थांबायचं नाही बिलकुल, कारण नाहीतर ते दूध उतू जाण्याची शक्यता असते किंवा खाली करपण्याची शक्यता असते. हे बघा, हे असं दूध अजून खूप आटायला पाहिजे, अजून ते खूप दाट व्हायला पाहिजे. अजून पुष्कळ पातळ आहे ते, पण अजून उकळत ठेवायचं, सतत उकळत ठेवायचं आणि असं त्याच्यात ढवळतसुद्धा राहायचं. त्याच्यात मी साखर घातलेली आत्तापर्यंत आणि काजूची पावडर घातलेली आहे. आणि ते दूध पूर्ण आटल्यानंतर त्याच्यात आपण बदाम, नंतर वेलदोड्याची पूड, केशर आणि जायफळ हे सगळं नंतर सगळ्यात शेवटी मिसळायचं आहे. दूध अजून उकळतं आहे आणि भरपूर आटलं आहे बघा. आता मी त्याच्यात बदामाचे तुकडेसुद्धा मिसळलेले आहेत आणि आता मी त्याच्यात जायफळ घालणार आहे. जायफळ आणि केशर हे मी आधी घालणार आहे आणि सगळ्यात शेवटी वेलदोड्याची जी आपण पूड तयार करून घेतली आहे ती त्याच्यात मिसळणार आहे. हे बघा, मी आता त्याच्यात जायफळ मिसळलेलं आहे. आता त्याचा छान स्वाद पण येतो आहे जायफळाचा आणि हळूहळू आता त्याचा रंगसुद्धा बदलायला लागेल दुधाचा. जायफळाबरोबरच आता मी त्याच्यात थोडंसं केशर पण मिसळलेलं आहे. केशराचा रंग हळूहळू त्याच्यात त्या दुधामध्ये पसरायला लागेल आणि दूध केशरी होऊन जाईल. तर हे दूध आता तयार झालं आहे. मी त्याच्यात जायफळ आणि वेलदोड्याची पूडसुद्धा मिसळली आहे. त्याच्यात मी बदाम आणि काजूची पूड घातलेली, बदामाचे तुकडे वापरले आणि पिस्ता असता तर पिस्तासुद्धा वापरला असता, तर पिस्ता नव्हता त्यामुळे मी फक्त बदामच वापरले आहे. दूध पूर्ण आटवलं मी आणि त्याच्यात आटवताना आधी त्याच्यात साखर घालून घेतली होती. म्हणजे दूध आटवतानाच त्याच्यात साखर घातली म्हणजे ती साखर चांगली त्याच्यात विरघळली गेली आणि त्याचा गोडसरपणा दुधामध्ये सगळीकडे एकसारखा पसरलेला आहे. तर आता मी हे दूध थोडंसं थंड करायला ठेवते. गरम असलेलं दूध प्यायलासुद्धा हरकत नाही, गार करून प्यायला तरी चालेल, कारण दुधाची चव अप्रतिमच आहे, अप्रतिमच असणार आहे. त्यामुळे तुम्ही गरम प्या किंवा गार प्या तुमच्या आवडीप्रमाणे. हे असं कोजागिरीनिमित्त तयार केलेलं दूध, आटवलेलं सुमधूर केशर मिश्रित, त्याच्यामध्ये बदाम मिसळलेले आहेत आणि काजूची पावडर. तर हे दूध आहे लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी तयार केलेलं. लक्ष्मी देवी जेव्हा पृथ्वीवर संचार करायला येतील आणि विचारतील को जागरती, तेव्हा त्यांना अर्पण करण्यासाठी या दुधाची तयारी आहे.